श्रोते हो, स्वप्नांच्या पडद्यामागे या कार्यक्रमात काल आपण अभिनेता विश्वजित पालव यांच्याशी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल ऐकत होता. आता ऐकूयात पुढील प्रवास. सर, अभिनय करत असताना सिनियर कलाकार, दिग्दर्शक किंवा टीम मेंबर्सकडून मिळालेल्या सल्ल्यामुळे किंवा मार्गदर्शनामुळे तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला, त्याची एखादी आठवण सांगा. नक्कीच. भरपूर फायदा झाला एका गोष्टीचा. काय असतं, आता नाटक जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला स्क्रिप्ट खूप आधी मिळतं, किंवा आपण जेव्हा हंशी कलाकार म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना तालीम करतो आपण. पाठांतराला जवळजवळ 8 दिवस घेतो आपण. पण कमर्शियल क्षेत्रामध्ये हे असं नाही होत. कमर्शियलमध्ये खूप कमी वेळ मिळतो आणि सिरियलला तर वेळच नाही मिळत. सिरियलला तर अशी एक सीन झाल्यावर दुसऱ्या सीनची स्क्रिप्ट येते आणि तो सीन आपल्याला करायचा असतो. आणि असंच चालू होतं माझ्या गावकथा गझलीच्या वेळी, जेव्हा मी बघायचो की दिगंबर नाईक म्हणा किंवा प्रल्हाद कुडतरकर म्हणा किंवा जे सिनियर नट होते ते लोक एका 2 मिनिटात असे वाचतात आणि सीन एकदम वन टेक देत आहेत. मला का भूकंपट्टी करावी लागते? मी आदल्या दिवशी स्क्रिप्ट घेऊन जायचो, ती पाठांतर करायचो पूर्णपणे. उद्याचे सीन सवय होती ना ती नाटकामुळे, की उद्याचे सीन मला आज दे, मी आज पाठांतर करून येतो, मग उद्या सीन करू, असं मी ते करायचो. मग ह्यांचं म्हटलं काय नेमकं गणित आहे? आता ते त्यांचं सिक्रेट असेल ना, त्यांची टेक्निक आहे, ती सांगतील न सांगतील ही पुढची गोष्ट. पण एकदा हिंमत करून मी दिगंबर सरांना विचारलं की म्हटलं दादा, की म्हणजे नेमकं काय टेक्निक तुमचं आहे? ते मला बोलले, अरे विश्वे या, तुका मालवणी भाषा बोला घेता? म्हटलं हो येता. तुका गोष्ट काय ती कळता? म्हटलं होय कळता. तुका कोणानंतर काय बोलायचं आहे तुका माहिती असा? स्क्रिप्टमध्ये लिहिला असा ना? म्हटलं लिहिला असा. मग तुका प्रॉब्लेम काय असा? तुका फक्त गोष्ट लक्षात ठेवची असा, तुका काय बोलायचं आहे लक्षात ठेवचा असा, आणि तुका भाषा तर येताच ना मालवणी, आणि तुका बोलायचा असा. त्याच्यामुळे वेगळं तू पाठांतर किंवा भोकंपट्टी करू नकोस. तो शब्दशः पाठांतर करायला गेलास तर तू खूप वेळ घेशील त्या गोष्टीमध्ये. तू तुझ्या भाषेत बोलायचा प्रयत्न कर, फक्त कोणानंतर काय बोलायचंय आणि कितपत बोलायचंय हा विचार करून बोलत जा. हे टेक्निक वापर. आणि त्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केला. सुरुवातीला खूप कठीण गेलं, कारण ते नवीन होतं ना माझ्यासाठी. ही गोष्ट करणं नवीन होतं आपल्यासाठी. पण नंतर त्या गोष्टीचा खूप फायदा असा झाला की नंतर जे प्रोजेक्ट मी केले त्या प्रोजेक्टमध्ये मला त्या गोष्टीचा बऱ्यापैकी फायदा झाला. आणि तुझं पाठांतर खूप छान आहे असं प्रत्येकाकडनं मला प्रतिक्रिया मिळत गेली. इवन मी एक शो केला होता, कॉमेडी शो केला होता, ओंकार भोजने आणि मी आणि आमचे मित्र होते बरेच जण. आम्हाला खूप वेळ कमी मिळाला तालमीला. म्हणजे आम्ही स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली रात्री 1 ते 1:30 वाजता लिहायला सुरुवात केली. पहाटे 4 पर्यंत स्क्रिप्ट लिहिलं, झोपलो. सकाळी उठून आम्ही फक्त तालीम केल्या आणि संध्याकाळी शूट होतं आमचं. तर त्या शूटच्या वेळी ओंकार भोजने बॅटिंग करणार होता, कारण तो आहेच बॅट्समन, आणि त्याच्यासोबत मी होतो, जे आमचं दोघांचं खूप गिव्ह अँड टेक होतं त्याच्यामध्ये. तर त्याच्या मनात अशी भीती होती की स्टेजवर पाठांतर कमी वेळ नाही ना मिळालाय, हा पेलवेल का? आणि आम्ही सगळं शूट वगैरे झालं तर मला बोलला, विश्वा बरं झालं तूच हा रोल केलास. म्हटलं का रे? तुझं पाठांतर खूप चोख आहे. तुझ्या पाठांतरामुळे कुठेच आपल्याला रिटेक झाला नाही किंवा कुठे आपण अडखळलो नाही. तू कंटिन्यू ते घेऊन गेला शेवटपर्यंत. म्हटलं ओके. हा फायदा तिथे झाला मला, की तो सारांश लक्षात ठेवून आपल्याला वेळ मारून न्यायची आहे. भोकंपट्टी करून तिथे काही घडणार नाहीये. हे त्यांच्याकडनं शिकलो मी. इव्हन ह्याच्या वेळी आपल्या प्रीतम पिक्चरच्या वेळी पण, इव्हन आपल्या सगळ्या चित्रपटांमध्ये प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत गेलोय. इव्हन त्या स्पॉट बॉयकडनं पण शिकण्याची गोष्ट असते. बरोबर. म्हणजे प्रत्येकाकडनं आपण शिकत असतो. आणि थोडक्यात सांगू ना तर कुठली पण भूमिका करणं हे कुठल्या पुस्तकात नाहीये, की बाबा ही अशी भूमिका आहे ना, मग ह्या भूमिकेसाठी तुम्ही असा अभ्यास करा. हे कुठेही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. अभिनय ही अशी कला आहे जी आपल्या आजूबाजूच्या लोकांना बघून आपण शिकत असतो, त्यांनाच आपण ऑब्झर्व करत असतो. त्यांच्यातले जे गुण आहेत ते आपण आत्मसात करून ते कुठे वापरायचे हे आपल्याला कळायला हवं. बरोबर. आणि ते जेव्हा कळतं ना तेव्हा आपण ती भूमिका अजून छान करतो. हा एक छोटा माझा एक स्वतःचा एक अभ्यासाचा भाग आहे, की मी कुठे जाईन ना तिथे कोण कसा बोलतोय, एक कॅरेक्टर समजा दिसलं मला, हे आजोबा दिसले, हे कसं बोलतायत, ते काय करतायत, हे मी एक बघून ठेवतो. त्याचा वापर पुढे होईल न होईल ही पुढची गोष्ट, पण ते बघून मग कुठे मला मिळालं ना संधी तो रोल करायची, की मी ते उचलतो जे मी बघितलंय ते, आणि ते एक वेगळेपणा दाखवून देतो. एवढंच फक्त मी करतो. सर, अभिनयाच्या या प्रवासात अशी अविस्मरणीय आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते का, म्हणजे जी विसरता येणार नाही? हो, तशा बऱ्याच गोष्टी आहेत. उपेंद्र लिमये सर, जेव्हा प्रीतम पिक्चरमध्ये मी काम करत होतो, तुम्हाला मगाशी म्हटलं गुजराती कॅरेक्टर जे होतं, तर
डिरेक्टर आदल्या दिवशी बोलले होते की गुजराती करायचं आहे वगैरे. मी गुजराती करतोय पण ते सगळी लोक कौतुक करतायत. पण एक दिवस असं झालं की माझा सीन झाला आणि उपेंद्र सर माझ्या जवळ येऊन मला म्हणाले की खूप छान काम करतोयस ना तू. म्हटलं एवढ्या मोठ्या व्यक्तीचं जर आपल्याला कौतुक होतंय, म्हटलं थँक्यू सर. तर ते मला बोलले की तू जे काम करतोयस ना, तर तो रोल असा होता की तो मालवणी मुलगा आहे पण तो गुजराती आहे. त्यामुळे जरा चॅलेंजिंग होतं ते की आता तो मालवणी बोलणार आहे पण तो गुजराती दाखवायचं आहे. मग ते कसं करायचं. लुकमध्ये ती लोक करणारच होती मला. लुक वाईज मला ते सगळं बदलणारच होते. माझं सगळं ते केस वगैरे त्यांनी मला केलं होतं, दाखवलं होतं गुजराती. पण ते दाखवतायत ठीक आहे, पण आपल्याकडनं पण ते जायला हवं ना. आवाजातलं किंवा बोलणं आपलं ते गुजराती सारखं वाटायला पाहिजे. मालवणी बोलतोय पण तो गुजराती आहे हे वेगळे पण दिसायला पाहिजे. मग तसं मी थोडं ते केलं होतं. आणि जेव्हा उपेंद्र सरांनी मला म्हणाले की छान करतोयस काम, आणि तो गुजराती कुठेच मला विश्वजित वाटत नाहीये, तो परेशच वाटतोय. इथेच मी धन्य झालो आयुष्यात की अरे एवढ्या मोठ्या माणसाने जर असं सांगितलं मला की तो कुठेच विश्वजित वाटत नाहीये, तो कॅमेऱ्यासमोर जेव्हा आल्यावर परेशच वाटतोय. ठीक आहे म्हटलं, बस अजून काही नको. आणि तुमच्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आणि अविस्मरणीय आयुष्यभरासाठी माझ्यासाठी ही कॉम्प्लिमेंट ठरली आहे. कारण असं पहिल्याच पिक्चरमध्ये एवढी मोठी कॉम्प्लिमेंट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही अजूनही तो पिक्चर पाहू शकता, अमेझॉन प्राईमला तो पिक्चर आहे प्रीतम नावाचा, आणि खूप छान पिक्चर आहे, खूप गोड पिक्चर आहे असं. तर ती एक मोठी अविस्मरणीय गोष्ट होती. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी सगळ्या श्रोत्यांना पण सांगू इच्छितो की आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. गायडन्स द्याच मुलांना तुम्ही मार्गदर्शन कराच की काय चुकीचं काय बरोबर हे सांगाच, पण तेवढाच त्या मुलांवर विश्वास द्या आणि त्यांना संधी द्या, त्यांना सिद्ध करायची. कारण माझे बरेच असे मित्र आहेत जे खूप चांगले कलाकार आहेत, पण घरची परिस्थिती म्हणा किंवा घरच्यांची परमिशन नसल्यामुळे ते खूप मागे राहिलेत, पुढे येऊ शकले नाहीत. आणि ह्याचं खूप दुःख वाटतं की अरे हे चांगले कलाकार आहेत, अजून का पुढे येत नाहीयेत. पण ते असं घरच्यांना पूर्ण ब्लेम नाही करू शकत, पण ती परिस्थिती माणसाची तशी नसेल. की आता काय असतं, कलाक्षेत्र म्हटलं की कलाक्षेत्रामध्ये पहिले बरीच वर्ष हे आपल्या घरातल्यांच्या जीवावर जगावं लागतं. तिथे तुम्हाला तेवढं उत्पन्न नाही मिळणार, कारण स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथे. तर त्यासाठी घरच्यांचं पाठबळ असणं हे खूप महत्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विश्वास जो आहे तो असतोच. असं आर्थिकदृष्ट्या नसेल तरी विश्वास तरी हवा मित्रासोबत. तर त्या सगळ्या लोकांना सांगेन की तुम्ही मुलांवर विश्वास ठेवा तुमच्या, आणि त्यांना संधी द्या स्वतःला प्रूव्ह करायची. सर, सिरियलमध्ये किंवा चित्रपटांमध्ये अभिनय करताना अशी काही गंमत जी तुम्हाला सांगावीशी वाटते ते सांगाल? एक खूप गमतीशीर किस्सा घडला होता. आम्ही चिपळूणला शूट करत होतो. चिपळूणला एक गाव आहे आमडस नावाचं, तिथे शूटिंग करत होतो. आणि त्या लोकेशन पासून आमचं जे राहायचं ठिकाण होतं ते जवळपास 10-11 किलोमीटर होतं. आणि ना आमच्या सेटवर एक बुलेट होती जी आमच्या पिक्चरचा भाग होती. पिक्चरमध्ये व्हिलन जो आहे तो वापरायचा ती बुलेट. आणि मला बुलेटचं ना आधीपासून खूप वेळ. आता मी सध्या घेतली बुलेट, पण तेव्हा मला ती आधीपासूनची एक ड्रीम बाईक म्हणतात ना त्या प्रकारची एक माझी ती बाईक होती की मला ती चालवायची आहे, मला घ्यायची आहे अशी इच्छा. तर एक दिवस मी सहज म्हटलं सेटवर की बुलेट आज मी घेऊन येतो रिसॉर्टला आपल्या, म्हणजे मी इकडनं बुलेटने येईन पुढे. तर ते बोलले ठीक आहे. बाकी सगळे ॲक्टर कारमध्ये वगैरे बसले आणि मी बुलेट काढली. तर आमच्या सेटवर एक आमच्या मॅडम होत्या, मोठी व्यक्ती आहे ती, नाव सांगत नाही, तर त्या जरा उंचीने कमी आहेत. तर त्या मला बोलल्या, विश्वा तू बुलेटने चाललायस? म्हटलं हो. मी येऊ तुझ्याबरोबर? आता म्हटलं एवढ्या मोठ्या व्यक्तीला नाही कसं म्हणणार ना. तर म्हटलं या. तर त्या बसल्या आणि आम्ही चाललोय. तर आमच्या कलाकार जे होते ना त्या कलाकारांची गाडी आमच्या मागे, ती पुढे यायलाच तयार नाही गाडी. मी गाडीचं स्पीड कमी केलं तरी गाडी येत नाही पुढे. म्हटलं नेमकं आहे चाललंय काय यांचं, हे स्लो काय येत आहेत. मग 1-2 मिनिटानंतर त्यांची गाडी अशी मला पास झाली. आणि मी बघतोय ना तर पुढच्या सीटवर, मधल्या सीटवर आणि मागच्या सीटवरचे बसले सगळ्यांचे कॅमेरे ऑन होते आणि सगळे शूटिंग करतायत. म्हणजे मागे राहून पण ते शूटिंगच करत होते. इकडनं शूटिंग करत पुढे गेले. पुढे गेल्यानंतर परत ते पुढे थांबले. मध्ये शूटिंग नंतर मी कंटाळलो अक्षरशः ह्या गोष्टीला की अरे काय चाललंय ह्यांचं, शूटिंग का करतायत माझं. एक ते म्हणजे राग नाही आला, पण ते कसं झालं की अरे मुद्दाम मस्करी करतायत ही लोक माझी असं, आणि चिडवायला लागले होते असंच काय. तर नंतर आम्ही म्हटलं तुम्ही जा, मी थांबतो. आम्ही 2 मिनिटं थांबलो, गाडी उभी केली रस्त्यावर. म्हटलं हे ना जाऊ दे, हे केले. आणि वाटेत आम्ही रिसॉर्टला पोहोचताना रिसॉर्टच्या अलीकडनं असा एक चढ होता. तर त्या चढायला जेव्हा मी लागलो तेव्हा बघतोय तर एका वळणावर एक माणूस असा कॅमेरा घेऊन बसलाय. अरे बापरे, म्हटलं हा इथे काय करतोय. पुढच्या वळणावर दुसरा बसलाय, त्याच्या पुढच्या वळणावर तिसरा बसलाय. सगळे ना कॅमेरा मोबाईल घेऊन बसले होते शूटिंग करत. त्यांना
टाइमपास, बाकी काही ह्याच्यात नाही. आणि त्यांनी ते सगळं शूटिंग वगैरे केलं. मग मी केलं, मग त्यांना बडबडलं वगैरे, काय यार किती मस्करी करताय तुम्ही माझी वगैरे, असं झालं. आणि रोज त्यांचं ना काही ना काही सुरू असायचे. ती जी टीम शूटिंग करणारी ही एका कोपऱ्यात बसून ना काहीतरी एडिट करत असायचे, पण मला घ्यायचे नाही सोबत ते त्यांच्या. तर मी जायचो, तू जा, जाऊ नकोस, थांबू नकोस, जा 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 जा. तर म्हटलं एवढं काय आहे, आणि मला ऐकू यायचं गाणं, याड लागलं याड, असं ऐकू यायचं फक्त गाणं. आणि सगळं झालं, शूटिंग संपणार आहे, आज शेवटचा दिवस. तर त्या लोकांनी असा प्लॅन केला, त्यांनी एक रूम, पूर्ण काळोखाची रूम तयार केली. त्या रूममध्ये लॅपटॉप ठेवला, सगळ्यांना इन्व्हाइट केलं, जे सिनियर ॲक्टर होते त्यांना बसवलं, मला आणि त्या मॅडमना मध्ये बसवलं. आणि मग त्यांनी निवेदन सुरू केलं की नमस्कार, तर ह्या चित्रपटाच्या दरम्यान आपण अजून एक चित्रपट बनवला आहे, तर तो आता आपण इथे लॉन्च करतोय. असं तर मला तेव्हा कळलं की हे सगळे किडे आहेत ते हे माझं जे शूटिंग त्यांनी केलंय ते सगळं आहे. आणि त्यांनी त्या गाण्यावर ते शूट सगळं फुटेज लावून त्यांनी तो व्हिडिओ एक छान केला होता. आणि त्या व्हिडिओला त्यांनी नाव दिलं होतं हाफ गर्लफ्रेंड असं. आणि त्यांनी ते एक रोमॅन्टिक सॉन्ग टाईप त्यांनी ते केलं होतं, फक्त बाईकवरचा प्रवास. ती मजा आली होती. गमतीशीर तो किस्सा घडला होता. परत एका शूटिंगच्या वेळी माझा एक सिनियर ॲक्टर, आम्ही दोघे रूममेट होतो, आणि आम्हाला तेव्हा आउटडोर शूट होतं ते पण. आम्हाला एका प्रोडक्शनने सांगितलं की तुमचा 11चा कॉल टाईम आहे. म्हटलं नाश्त्याचं काय, तर नाश्त्याला फक्त आम्ही दोघेच हॉटेलला, बाकी सगळे हॉटेल म्हणजे रिसॉर्ट होतं ते, त्याच्यामुळे हॉटेल हे रेस्टॉरंट नव्हतं तिथे. तर ते म्हणाले की तुम्हाला आम्ही न्यायला येऊ लवकर, 9 वाजता न्यायला येऊ आम्ही, 11चा कॉल टाईम आहे, मग तुम्ही सेटवरच नाश्ता करा, चालेल का. म्हटलं ओके. आम्ही 9 वाजता रेडी होऊन बसलोय, गाडीच येईना न्यायला. फोन करतोय तर फोन उचलेनत कोण. आम्हाला लागली भूक, करायचं काय. तर जो माझ्यासोबत दुसरा जो नट होता तर तो मला म्हणला फोन स्विच ऑफ कर. म्हटलं काय, स्विच ऑफ कर फोन. ठीक आहे, स्विच ऑफ केला. ह्याने आपला पण फोन स्विच ऑफ केला. आम्ही उभे राहिलो, रस्त्यावरनं गाड्या चाललेल्या, हात दाखवला एका गाडीला. त्या गाडीवरनं मार्केटला गेलो. जवळपास ही एक 9:30ची गोष्ट. मार्केटला गेलो, छान नाश्ता वगैरे केला, पोटभर नाश्ता केला, जरा मार्केट वगैरे फिरलो. आणि मग मला आता फोन सुरू कर. माझी तंतरली होती. खरं म्हटलं हा काय प्रकार करतोय हा, शूटिंग आहे, 11चा कॉल टाईम आहे, इथे 11:15 वाजलेत, आपण मार्केट फिरतोय, फोन बंद. ती लोक फोन करत असतील, फोन लागणार पण नाही. तो बोलला आता फोन सुरू कर. दोघांनी फोन सुरू केले आणि त्यालाच फोन आला की का पेव. तो बोलला तुम्ही 9 वाजता न्यायला येणार होतात ना आम्हाला, तुम्ही काय आलात नाही, आम्ही मार्केटला आलोय, नाश्ता वगैरे केला, आता तुम्ही मार्केटला न्यायला या आम्हाला. आणि ती अक्षरशः तिकडे शूटिंगमध्ये तिकडे हे झाले होते की अरे गेली कुठे लोक, हॉटेलला पण नाही आहेत, फोन लागत नाही आहेत. म्हणजे ती अशी एक गंमत, त्या लोकांची गंमतच केली होती आम्ही थोडक्यात म्हणा, की वेळेवर तुम्ही न्यायला येत नाही ना, मग आम्ही पण वेळेवर सेटवर येणार नाही, असं थोडक्यात ते झालं होतं. परत त्या शूटिंगच्या वेळी आम्ही एका चिपळूणला होतो, नाईट शूट होतं, नदीच्या खडकांवर आम्ही बसलोय, आणि मी आणि समीर खांडेकर दादा आम्ही दोघे बसलो होतो. आम्ही सगळेच बसलेत, पण आम्हा बसलोय शूटिंगला. आता शूटिंग सुरू होणार, इतक्यात तिकडचा लोकल माणूस येऊन आमच्या कानात येऊन बोलला, इथे सांभाळून बसा, हा मगरी आहेत. आम्ही असं की मगरी आहेत, तर हा मगरी आहेत इथं. आणि आम्हा दोघांनाच तो बोलला आणि तो गेला निघून. म्हटलं करायचं काय, शूटिंग तर करायचं आहे ना, सांगू शकत नाही आता आम्ही मगरीवर शूटिंग नाही करणार. आणि आम्ही अक्षरशः दोघे पण एकमेकांनी जीव सांभाळत बसलो होतो की कधीही मगर येऊन पाठीमागून घेऊन जाईल आपल्याला. कारण नदीकडे पाठ करून बसलोय, इकडनं मगर जर येईल तर घेऊन जाईल. आणि चिपळूणमध्ये मगर आहे ते आम्ही ऐकून पण होतो. आणि पूर्ण सीन आमच्या डोक्यात मगरच होती फक्त ती, की मगर कधी येईल. आणि आम्ही जेव्हा कट बोलले तसे आम्ही दोघे उठून वाटेला लागलो. म्हटलं बाबा नको. आणि मग त्यांना म्हटलं की ओ मगरी आहे तिथे आणि शूटिंग तुम्ही काय करताय असं. पण ते एक असे गमतीशीर किस्से घडत असतात बरेच. सर, भविष्यात तुम्हाला कशा प्रकारच्या भूमिका करायला आवडेल? भविष्यात आता थोडक्यात सांगेन ना, तर मला चॅलेंजिंग भूमिका म्हणजे मी जो नाही आहे ते करायला मला भरपूर आवडतं. कारण आपलं आयुष्य आपण रोज जगतोच आहोत, जरा वेगळं काहीतरी जगायची ती संधी असते. आता बघा, एक सांगेन तुम्हाला मी, डॉक्टर असेल ना, डॉक्टर तो आयुष्यावर डॉक्टरच काम करतात ते. इंजिनियर आयुष्यावर इंजिनियरच म्हणूनच काम करतात, किंवा प्रत्येकजण आपल्या प्रोफेशनमध्ये आपलं आहे तेच काम करतात. पण ॲक्टर असं प्रोफेशन आहे ज्यात त्या व्यक्तीला खूप कामं करायला मिळतात. आज डॉक्टरचं काम करायला मिळतंय, उद्या इंजिनियरचं काम करायला मिळते, अशी वेगवेगळ्या भूमिका पार पाडायला मिळतात. म्हणजे एका आयुष्यात आपण बरेच अनुभव घेतो. असं हे एक ह्या क्षेत्राचं एक खूप खासियत मला वाटते. आणि म्हणूनच मला वेगवेगळे चॅलेंजिंग रोल, किंवा थोडक्यात सांगायचे तर तो रोल करताना मला त्या गोष्टीचा खूप अभ्यास करायची गरज पडेल असे रोल करायला खूप आवडतात. नॉर्मल असेल फक्त बोलायचं, मग त्यात अभ्यास काय, फक्त आपला वाचिक अभिनय किंवा आपला जो अभिनयात सुधारणा करायची आहे. पण हे जेव्हा चॅलेंजिंग रोल जेव्हा येतात तेव्हा अजून मजा येते, की ते आयुष्य जगायला पण मिळतं, त्या आयुष्यात त्या व्यक्तींप्रमाणे तसं काम करायला मिळतं. आता समजा भिकाऱ्याचा जर रोल असेल तर आपण
आपल्या आयुष्यात भीक मागत बसणार नाही ना कुठे जाऊन. पण एक बरोबर. क्युरिओसिटी आपल्या प्रत्येकाच्या मनात असते की हे कसं वाटत असेल त्या लोकांना हे करताना, किंवा ते जे लाऊडली बोलतात, किंवा बेवडा, समजा एक बेवड्याचं कॅरेक्टर आहे. एखादा माणूस दारू पिऊन जेव्हा बेवड्यासारखं वागतो तेव्हा आपल्याला ते अनुभवायची इच्छा होते, पण आपण दारू नाही पिणार ना त्यासाठी, की मी दारू पिऊन झिंगेन आणि करेन, किंवा मी घरीच, समजा मला करून बघायचं आहे म्हणून मी घरीच तो अभिनय करेन, तसं नाही होत आपल्याकडनं. मग ती संधी असते जेव्हा तो रोल मिळतो ना, तेव्हा ती संधी असते की ते आयुष्य किंवा तो जो उत्साही जो भूमिका जी असते, किंवा खुलायला मिळतं त्या ह्याच्यामध्ये, आपल्याला कुठलं लिमिट नसतं, बरोबर. तर ते करायला मजा येते आणि ते करायला आवडेल पुढे पण. सर, तुमचे चाहते आणि श्रोत्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? चाहते म्हणाल तर तसं मी चाहते असं समजत नाही कोणाला. लोक सगळी प्रेम करणारे लोक आपल्यावर आहेत, आणि ही सगळी लोक आपल्यावर एवढं प्रेम करतायत, आपल्याला एक प्रोत्साहन मिळते, मला एक आहे, आणि मी पुढे कामं करू शकतोय. मला बऱ्याच जणांचं मेसेजेस असतात, काम आवडतंय तुझं काम, किंवा तुझं काम बघून आम्हाला खूप बरं वाटतं की आमच्याकडचा मुलगा जाऊन काम करतोय बाहेर. इवन जेव्हा गावगाथा गझाली जेव्हा पहिली मालिका झाली होती, किंवा इवन मी सांगेन तुम्हाला आमच्या वाडीचं महत्वाची गोष्ट सांगेन. आमची वाडी आहे, मी पिंगुळी शेटकरवाडीमध्ये राहतो. मी कुठलाही प्रोजेक्ट केला, म्हणजे आता मी बरेच वर्ष काम करतोय, मी कुठलाही प्रोजेक्ट माझा आला आणि त्यावेळी जर आमच्या गावामध्ये वाडीमध्ये काही प्रोग्राम असेल तर त्या प्रोग्रामला माझा सत्कार ती लोक करतातच. म्हणजे असं नाही म्हणत आहे की एकदा सत्कार केलाय ना याचा, तर नाही, प्रत्येक वेळी सत्कार करतात, तो सन्मान ते देतात मला. त्यांच्यातला एक असून सुद्धा तो सन्मान देतात मला, आणि ह्या गोष्टीचा मी खूप आभारी आहे त्यांच्याशी. कारण त्यांच्या ह्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या ह्या कौतुकामुळे माझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय आणि मी अजून कामं करण्याचा मला एक हुरूप मिळतोय. तर मी ह्या सर्व लोकांचे आभार मानेन की तुम्ही एवढं प्रेम जे करताय माझ्यावरती ते असंच करत राहा, आणि तुमच्या ह्या प्रोत्साहनामधून, ह्या कौतुकामधूनच मला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि मी अजून ही कामं करू शकतोय. आणि दुसरी गोष्ट सांगेन, लोकांना जर सांगायचं म्हटलं तर ज्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये काम करायची इच्छा आहे त्यांना एवढंच सांगेन की इंडस्ट्रीत काम करणं हे सध्या सोपं नाहीये, कारण कॉम्पिटिशन भरपूर वाढलेली आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहा, हार मानू नका, पॉझिटिव्ह राहा प्रत्येक गोष्टीबद्दल, की हे करायचं आहे ना, मग त्या गोष्टीच्या मागे धावत राहा, प्रयत्न करत राहा. 2, 3, 4, 5 वेळा तुम्ही फेल्युअर फेस कराल, पण तुम्हाला 6व्या 7व्या वेळी तुम्हाला सक्सेस मिळेलच. आणि हा माझा अनुभव आहे. आणि कुठल्याही कामात तुम्हाला अनुभव सांगेन माझा, की कुठल्याही गोष्टीत फेल्युअर शिवाय आपण शिकत नाही. बरोबर. एक फेल्युअर हवंच आपल्याला. अपयश यशाची पहिली पायरी का म्हणतात, तर ती नुसती म्हणण्यापुरती नाहीये. अपयशातनं आपण शिकतो की आपण हे असं करता कामा नये, हे केल्यावर आपल्याला यश नाही मिळणार आहे, हे न करता आपल्याला यश शोधायचं आहे, तर मग दुसरं काहीतरी आपण ऑप्शन शोधायला पाहिजे. जर मला पहिल्याच प्रयत्नामध्ये जर यश मिळालं, किंवा मी पहिल्यांदाच कुठलंतरी काम केलंय आणि त्यात मला खूप यश मिळालंय, तर मी आयुष्यभर तेच करत राहीन, नवीन शिकण्याचा मी प्रयत्न नाही करणार आहे. त्यामुळे कधी कुठेही हरू नका, कधी घाबरू नका, कॉन्फिडन्स खाली जाऊ देऊ नका, प्रयत्न करत राहा आणि आनंदी राहा आयुष्यामध्ये. दुःख काही देत नाही आपल्याला, दुःखाने काही होत नाही, किंवा आपण खूप निगेटिव्ह थिंकिंग केलं तर काहीच घडत नाही. जर निगेटिव्ह थिंकिंग आपण करू तिथे आपण संपतो. आपण बऱ्याच वेळा असं होतं की 2-3 कामं जातात हातातनं, तेव्हा आपल्याला होतं की अरे यार, माझी कुवतच नाहीये, हेच नाही, असं आपण म्हणतो आणि आपण अजून डिमोटिवेट होतो. तर ते असं होऊ देऊ नका, प्रयत्न करत राहा. आणि ह्या क्षेत्राबद्दल सांगेन तर आता या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढल्यामुळे आपल्याला एक पर्यायी मार्ग दुसरा पण निवडावा लागतो. त्यामुळे सगळ्या माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुम्ही दुसरा व्यवसाय पण एक साईड बिझनेस ठेवून द्या स्वतःसाठी, की जो आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. आणि अभिनय हे क्षेत्र खूप छान आहे, खूप शिकायला मिळतंय, मजेशीर आहे, पैसा पण भरपूर आहे, पण वेळ जातो ह्या गोष्टीला. त्यामुळे दोन्ही गोष्टी सांभाळून आयुष्य जगा, बस एवढंच सांगेन. सर, तुमच्याशी झालेली आजची मनमोकळी गप्पा नक्कीच श्रोत्यांना आवडली असेल. कोकणातून उभं राहून मेहनतीने, जिद्दीने आपण कलाक्षेत्रात आपलं स्थान मिळवलं. ही तरुण पिढीसाठी आदर्श नक्कीच ठरेल. सर, आजच्या या सुंदर आणि मनमोकळ्या गप्पांसाठी तुमचे मनपूर्वक आभार. तुमचा प्रवास असाच उज्ज्वल होत राहो आणि कला जगतात तुमचं नाव आणखीनच मोठं होवो, हीच शुभेच्छा. धन्यवाद.